हॅलो हॅलो हां ठीक. उपस्थित श्रोते मंडळी, सर्वप्रथम मी आपण सर्वांनी केलेल्या स्वागताबद्दल माझे धन्यवाद देतो. सामान्यपणे एखादा वक्ता अनेक प्रकारचे श्रोतृवृंद पाहतो आणि तसे जर मी माझे वेगवेगळे श्रोतृवृंद पाहिले तर मी असं म्हणेन की मला जर त्यांना मार्क द्यायचे असले तर नांदेडच्या श्रोत्यांना मी पहिल्या श्रेणीत बसवून. त्यांनी आत्तापर्यंत माझ्या भाषणांना उत्कृष्ट दाद दिली आहे. मला आज ज्या विषयावरती बोलावंसं वाटतंय तो म्हणजे इथून जवळच औंध्या नागनाथ इथे एक प्रचंड प्रयोगशाळा, प्रचंड म्हणजे आकाराने प्रचंड, आणि त्याच्यात अनेक प्रकारचे गुण आहेत ते आपण पाहू. तर ही प्रयोगशाळा त्याची निर्मिती होती आहे आणि आपल्या एकंदर सर्व देशामधले अशा किती प्रयोगशाळा आहेत म्हटलं तर त्यांची संख्या अजून 10पर्यंत पोचली नाही. ते इतके रेअर म्हणजे सगळीकडं न सापडणारी अशी ही प्रयोगशाळा भारतात का त्याची निर्मिती होते याच्याबद्दल मी आज काहीतरी सांगणार आहे. तर याच्यामध्ये मला कम्प्युटर वापरायचा आहे म्हणजे इथं प्रोजेक्शनसाठी, आणि माझी आशा आहे की तुम्हाला काहीतरी त्यातनं दिसू शकेल. इथं हेच ना, ओके, तिथनं पाहायला मागोबा अवघड, नाहीतर राहू दे, मी त्याच्याशिवायच करतो. तुम्हीच ठरवा. नको नको, नाही असू दे. मी तिथं प्रयोग ह्याच्यावर प्रोजेक्ट करावं म्हटलं तर सगळ्यांना दिसेल असं मला वाटत नाही, म्हणून मी त्याच्याशिवाय माझं भाषण करतो. त्यांनी आधीच पाठवलं असणार आहे तुमच्याकडे. त्यांच्याकडे आहे ना, पाठवलेली आहे. त्यांनी इंटरनेटवरती पाठवलेलं असणार आहे तुमच्याकडे. नाही का पाठवलं? मग ठीक आहे, मग जाऊन देते. विदाउट द प्रोजेक्शन ही विल टॉक. त्यांच्याकडे नाही, मी ते सामर्थ्य पाठवलेलं नाही आहे. इंटरनेटवर आलेलं असलं पाहिजे, पण ठीक आहे, आता नसेल तर त्याच्याशिवाय करते. नाही, मी पुण्याहून आजच्या प्रोग्रामसाठी हे पाठवलेली होती एक पॉवर पॉईंटची, परंतु इथं पोचलेली दिसत नाही. त्यामुळं मी ह्याचा उपयोग न करताच करतो. तर ठीक आहे, आपण ह्याच्याशिवायच करूया, काही हरकत नाही. तिथं माझी कसोटी लागेल, तुम्ही मला किती मार्क देताय बघूया. तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी या विषयावरती मला बोलायचे आज. आणि हे गुरुत्वाकर्षण आणि त्याच्या लहरी हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण हा प्रश्न विचारूया की लहरी म्हणजे काय. तुम्हाला माहीत आहे का लहरी म्हणजे काय? आता तुम्ही एखाद्या पाण्याच्या डबक्यामध्ये दगड टाकलात की त्यातून सगळ्या दिशांना पाणी लहरींच्या रूपानं जाताना दिसतं. त्यावरून पाण्याचे उंच सखल असे भाग आपल्याला दिसतात. तर त्याला आपण लहरी म्हणतो.
जेव्हा समुद्रात मोठ्या लाटा येत असतात तेव्हा तुम्ही जेव्हा तटावरून पाहता तेव्हा त्या ज्या लाटा येतात त्या लहरींच्या रूपाने येतात, तर त्यांना लहरी म्हणतो. या लहरी केवळ पाण्याच्याच असत नाहीत, तर अनेक प्रकारच्या असू शकतात. आपण जेव्हा बोलतो, तुम्ही माझं बोलणं आत्ता जे ऐकतात ते इथून तिथपर्यंत गेलेल्या लहरी त्या ध्वनीच्या लहरी असतात. तर ध्वनीच्या लहरीच्या माध्यमातून त्या तुमच्यापर्यंत जातात. तर अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी असतात. त्यामध्ये 1865च्या सुमाराला जेम्स क्लार्क मॅक्सवेल नावाच्या शास्त्रज्ञानं विद्युत चुंबकीय लहरींची कल्पना काढली. ती कल्पना म्हणजे वास्तव होतं. ते म्हणजे काय, तर जेव्हा इथून तिथं तुम्ही एखादी प्रकाश किरण जाताना पाहता तेव्हा त्याचा अर्थ काय, तर त्या प्रकाश किरणामध्ये एकंदर सर्व तऱ्हेनं पाहिलं तर त्या प्रकाश किरणामध्ये विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र अशा दोन क्षेत्रांच्या एकमेकांना जोडलेल्या अशा लहरी इथून तिथं जात असतात. आणि त्या सगळ्या लहरींचं जेव्हा आपण वेगवेगळे गुण पाहतो, तर जेव्हा एखादी लहर तुम्ही पाहता त्या लहरीमध्ये असा उंच भाग असतो, मग सखल भाग असतो, पुन्हा उंच सखल असा. तर दोन जवळजवळच्या उंच भागातला जे अंतर त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो, म्हणजे लहरींची लांबी तशी मोजतो. आणि साधारण सर्वात जास्त लांबीच्या लहरी ज्या असतात त्यात रेडिओच्या असतात. आणि त्यातून मग तुम्ही त्या लहरींची लांबी कमी करत जर शेवटी क्षकिरणापर्यंत गेलात तर त्या पुष्कळच बारीक झालेल्या असतात. आपल्या डोळ्यांना ज्या लहरी दिसतात त्यापेक्षा क्षकिरणांच्या लहरी आणखीन बारीक असतात. तर अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या प्रकारे आपण जेव्हा लहरींचा अभ्यास करतो तेव्हा त्या संदर्भात प्रश्न येतो की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी हा काय प्रकार आहे. तर त्याची आता आपण दखल घेऊया. इथं पण थोडं पाणी असेल. तर तुम्हाला माहीत असेल गुरुत्वाकर्षणाची एकंदर माहिती मिळायला कोणापासून सुरुवात झाली, तर आयझॅक न्यूटन. तुम्ही हे नाव ऐकलं असेल. आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम सुद्धा कदाचित तुम्ही ऐकला असेल, तुम्हाला माहीत असेल. तर न्यूटननं असा नियम मांडला की कुठल्याही दोन वस्तूमध्ये एकमेकाकडे आकर्षण असतं आणि त्या आकर्षणाला त्यांनी गुरुत्वाकर्षण असं नाव दिलं, ग्रॅव्हिटेशन. तर हे जे आकर्षण आहे हे कमी जास्त प्रमाणात असतं. खूप प्रचंड वस्तुमानाची जर वस्तू असेल तर तिचं आकर्षण जास्त असतं आणि कमी वस्तुमानाची असेल तर तिचं आकर्षणाचा जो बळ आहे ते कमी असतं. तर अशा तऱ्हेनं कमी जास्त बळ सगळं जर आपण हिशोबात घेतलं तर आपण असं म्हणू की एकंदर सर्व दृष्टीनं न्यूटनच्या नियमानुसार आपण काय काय सांगू शकतो. तर न्यूटनला असं म्हणतात की तो विचार करत बसला होता आणि त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं. तर हे सफरचंद का पडलं, ते खाली का पडलं असा त्याला प्रश्न पडला, ते वर का नाही गेलं. तर त्यांनी असा निष्कर्ष काढला असं म्हणतात
की त्याला वाटलं की पृथ्वी आणि त्या सफरचंदामध्ये आकर्षण आहे, परस्पर एकमेकांना ओढून घेतात, म्हणून ते सफरचंद पृथ्वीवर पडलं. आणि मग त्यांनी त्याचे एकंदर पूर्णपणे माहिती मिळवून त्यांनी जेव्हा त्याचे नियम मांडले आणि त्यांचं गणित सोडवलं, तेव्हा त्याला दिसलं की एकंदर आपल्या विश्वामध्ये जे अनेक तारे आहेत तशा आपल्या ताऱ्याच्या म्हणजे सूर्याच्या भोवताली फिरणारे ग्रह आहेत. तर त्या ग्रहांचं फिरणं एका ठराविक पॅटर्नमध्ये होतं. तर ते ठराविक रूपात होणारं जे याच्याचं सूर्याभोवती फिरणं असतं, त्याचं पूर्ण अनालिसिस, त्याची पूर्ण त्यांनी तपासणी करून न्यूटनने दाखवलं की न्यूटनचे नियम तिथं लागू पडतात. पुढं त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा झाली आणि साधारण 200-250 वर्षानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञानं त्यामध्ये आणखीन सुधारणा केल्या आणि त्याला वेगळं नाव दिलं, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचं एक वेगळं त्यांनी रूप मांडलं. तर ते रूप कसं होतं, गुरुत्वाकर्षणाचं रूप त्यांनी जे मांडलं त्या बाबतीत असं आपण म्हणूया, समजा तुम्हाला विचारलं, विशेषतः शाळेतल्या मुलांना कदाचित त्याचं उत्तर माहीत असेल, एखादा त्रिकोण तुम्ही काढलात तर त्याच्या 3 कोनांची बेरीज किती होते? कोणाला माहीत आहे का? किती अंश होते? किती सांगितलं? ओके, बरोबर आहे, तर दिसतंय. तेव्हा धन्यवाद. तर आइन्स्टाईननं असं म्हटलं की समजा तुम्ही सूर्य आहे, सूर्याभोवती एक त्रिकोण काढलात, प्रचंड मोठा त्रिकोण होईल तो. तर त्या त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 पेक्षा किंचित जास्त होईल. ज्याला आपण 2 समकोण म्हणतो त्याच्यापेक्षा किंचित जास्त होईल. याचं कारण काय? तर त्याची जी भूमिती असते ती आपण शाळेत जी भूमिती शिकतो त्यापेक्षा वेगळी असते आणि त्याचं गणित वेगळं मांडता येतं. आणि त्यातून आपण निष्कर्ष काढतो की काही भूमितीमध्ये त्रिकोणांच्या बेरीज 3 केली की तर 180हून कमी होते, तर काहीमध्ये जास्त होते. तर सूर्याच्या बाबतीत गुरुत्वाकर्षणामुळं ती जास्त होते असं आइन्स्टाईननं दाखवलं. आणि ते त्या प्रकारचं भाकीत त्यांनी केलं. ते शेवटी लोकांनी तपासून पाहिलं आणि ते बरोबर ठरलं. त्यामुळं लोकांना गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताबद्दल आइन्स्टाईननं जे काही त्याच्यात नवीन घातलेले होते पुष्कळ कुतूहल वाटलं आणि त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. तर या अभ्यासामध्ये एक प्रश्न असा काही लोकांनी उपस्थित केला की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पाण्याच्या लहरी असतात, विद्युत चुंबकीय शास्त्राच्या लहरी असतात, ध्वनीच्या लहरी असतात. तेव्हा त्यांनी विचारलं, गुरुत्वाकर्षणाच्या पण लहरी असतात का? तर हा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर द्यायला लगेच सोपं नाही आहे. त्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी पुष्कळ प्रयत्न केले, परंतु त्यांना नीट उत्तर सापडेना. तर अशा संदर्भामध्ये आपण असं पाहू, आइन्स्टाईननं काय केलं. कारण आइन्स्टाईनलाही तो प्रश्न होता की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात का नसतात. तर त्या लहरी कशा असतील
हे शोधून काढायला त्यांनी काही ते गणित मांडलं. आणि गणित मांडल्यानंतर त्या गणिताचा निष्कर्ष काय निघाला की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाहीत, म्हणजे नकारार्थी उत्तर मिळालं. आणि आईन्स्टाईन म्हणाले हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी होऊ शकत नाहीत, हे मीच आत्ताच सिद्ध करून दाखवलं आहे. तर याच्याबद्दल मी एक सेमिनार देतो, एक व्याख्यान देतो, तिथं तज्ज्ञ लोकांना हे सगळं ऐकवतो, म्हणजे ते त्यांचं काय मत आहे ते कळेल. तर अशा तऱ्हेने त्यावेळी आईन्स्टाईन प्रिन्स्टन या शहरात तिथं एक इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी म्हणून आहे, उच्च अभ्यासाचं करता ती जागा मशहूर आहे, प्रसिद्ध आहे. तर तिथं आईन्स्टाईन कायमच्या नोकरीला होता आणि त्याच्याकडं त्याच्या खोलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला पुष्कळसा कागद द्या, त्याच्यावरती गणित मांडायला, आणि एक वेस्ट पेपर बास्केट द्या, म्हणजे केराची टोपली द्या, माझे ज्या ज्या गणित माझं चुकेल ते त्या टोपलीत मी टाकून देईन. तर अशा तऱ्हेनं त्याला पुष्कळ कागद आणि केराची मोठी टोपली देण्यात आली आणि तो त्याच्यामध्ये गणितं मांडून सोडवून बघत असे. तर त्यामध्ये त्याला असं दिसलं की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाहीत. आणि त्यांनी सांगितल्यावरती प्रिन्स्टनच्या लोकांनी एक नोटीस काढली की गुरुत्वाकर्षणाच्या लहरींबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं जाणार आहे, त्यासाठी तुम्ही अमुक वाजता अमुक ठिकाणी लेक्चरसाठी जमा, असं आवाहन त्याच्यामध्ये होतं. फक्त त्यांनी कोण लेक्चर देणार आहे ते सांगितलं नाही, कारण जर त्याच्यात आईन्स्टाईनचं नाव घातलं तर त्याचा काय परिणाम व्हायचा की बाहेर प्रेसला कळायचं की आईन्स्टाईन बोलणार आहे. आईन्स्टाईन बोलणार म्हटल्यावरती न्यूयॉर्कपासून, म्हणजे प्रिन्स्टनपासून जवळच होतं न्यूयॉर्क, तर न्यूयॉर्कपासून खूपसे हे आपले वृत्तपत्राचे प्रतिनिधी, वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी यायचे आणि तिथं गर्दी करायचे आणि आईन्स्टाईनला त्याचं बोलणं समजत नाही म्हटल्यावर आणखी खोदून काहीतरी प्रश्न विचारायचे. तर त्यांना इथं न कळवता लेक्चर करायचं, म्हणजे आईन्स्टाईनचं नाव द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं. तर अशा तऱ्हेनं हे त्यांनी अनाऊन्स केल्यावर प्रिन्स्टनमधल्या लोकांना अर्थात माहीत होतं, ज्यावरती नाव दिलेलं नाही आहे त्यावरती तो आईन्स्टाईनचं आहे. ते सगळे जमा झाले आणि मोठी तिथं गर्दी होणार होती. पण आदल्या दिवशी आईन्स्टाईननं परत ते तपासून बघितलं आपण केलेलं गणित, आणि त्याच्यामध्ये त्याला चूक दिसली. खरोखर ती चूक त्याच्या एका सहकार्याला प्रथम दिसली. त्यांनी ती आईन्स्टाईनला दाखवली, इथं माझं उत्तर असं येत आहे, तुमचं उत्तर वेगळं काय येत आहे असं विचारलं. तेव्हा आईन्स्टाईननं स्वतःचं उत्तर तपासून पाहिलं आणि त्याच्यामध्ये त्याला चूक दिसली. आणि ती चूक कशा तऱ्हेची होती ते तुम्ही सुद्धा असली चूक आपल्या गणिताच्या परीक्षेत करत असाल तर म्हणून तुम्हाला सांगतो की जर अल्जिब्रामध्ये एक्स इक्वल टू काहीतरी उजवीकडं असतं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असतं, तर एक्स इक्वल टू प्लस एक्स इक्वल टू मायनस एक्स असं जर तुम्हाला आलं तर तुम्ही इकडचा एक्स दुसरीकडे नेऊन 2x इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू 0 हे निष्कर्ष काढाल. तसा निष्कर्ष आईन्स्टाईननं काढला होता. परंतु वास्तवात त्याच्या गणितात एक्स इक्वल टू मायनस एक्स न येता एक्स इक्वल टू प्लस एक्स यायचं. आता एक्स इक्वल टू प्लस एक्स म्हणजे त्याच्यात काही नवीन नाही आहे. एक्स इक्वल टू एक्स याला आपण काही महत्त्व देत नाहीत.
कारण त्यात नवीन माहिती भरलेली नाही. त्यामुळं आईन्स्टाईननं जे काही निष्कर्ष आधी काढले ते x=0 हा निष्कर्ष काही निघत नव्हता. आणि x=0 असतं तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असत नाहीत हे निष्कर्ष निघाले असते. तेव्हा आईन्स्टाईननं प्रत्यक्ष लेक्चर देताना हे दाखवलं की आपण अशा तऱ्हेनं हे गणित मांडलं आणि अशी चूक केली. त्यांनी ती चूक केलेली प्रांजलपणे मान्य केली, म्हणाला माझ्याकडून ही चूक झाली, त्यामुळं माझा निष्कर्ष सगळा चुकीचा ठरतो, तिकडं आपण लक्ष देऊया नको आणि पुन्हा नव्याने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचं अस्तित्व आहे का नाही हे शोधून काढूया. तर अशा तऱ्हेनं ही घटना झाली. तर मी तुम्हाला याकरता मुद्दाम सांगितली की इथं जी मुलं शाळेतली मुलं बसली आहेत त्यांना वाटत असेल की आपण चुका करतो कधी कधी आणि आपल्या गणितातले मार्क कट होतात. तर आईन्स्टाईनसारखा मोठा शास्त्रज्ञसुद्धा साध्या चुका करू शकत असे याचं मी तुम्हाला हे एक उदाहरण दिलं. बरं ते असो. आता आईन्स्टाईनच्या नंतर म्हणजे आईन्स्टाईन मेल्यानंतर काही वर्षांनी वेगळ्या शास्त्रज्ञांनी परत तो प्रश्न हाती घेऊन सोडवला आणि त्यांनी केलेलं गणित बरोबर होतं हे अनेक लोकांनी मान्य केलं आणि त्याचा निष्कर्ष होता की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात. असं म्हटल्यानंतर मग नंतरचा प्रश्न असा की जर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत असं मान्य केलं तर त्या शोधायच्या कशा, कुठं असतात त्या. जसं आपण म्हटलं विद्युत चुंबकीय लहरी असतात, पण त्या कुठं असतात. तर आता इथं दिवे लागलेले आहेत, तर दिव्यातून जो प्रकाश येतो तिथं विद्युत चुंबकीय लहरी आहेत. रेडिओ तुम्ही ऐकता, रेडिओमध्ये त्या लहरी आहेत. असं पुष्कळ ठिकाणी आहे. तर त्यांनी म्हटलं की आपण आता या लहरी गुरुत्वाकर्षणाच्या लहरी शोधायला आपण काय करू शकतो, कशा तऱ्हेनं त्या लहरी शोधायच्या. तर यामध्ये जे काही गणित मांडलं गेलं त्या गणितातून असं दिसलं की या ज्या लहरी आपण मोजू इच्छितो त्या अतिशय सूक्ष्म आहेत. आता एखादी गोष्ट मी तुम्हाला समजा एक इंचाची लांबी सांगितली, इंच राहू दे, आपण 1 सेंटीमीटरची लांबी सांगितली आणि त्यातला 1 मिलीमीटर म्हणजे किती कमी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर मिलीमीटरचा येऊन छोटा केलात तर आणखीन बारीक होतो. तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरींच्या बाबतीत त्या लोकांचं असं गणित सांगत होतं की जे काही आपल्याला वेगवेगळे गुरुत्वाकर्षणाचे जनक म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे बळ ज्यांच्यामध्ये पुष्कळ आहे अशा प्रचंड वस्तू जरी आपण विचारात घेतल्या तरी त्यांच्यामधून येणाऱ्या लहरी अतिशय सूक्ष्म असतात. किती सूक्ष्म याची कल्पना द्यायला जर तुम्ही एकावरती 21 शून्य दिलीत तर तुम्हाला खूप प्रचंड संख्या मिळते. त्या संख्येनं एकाला भागलं तर अत्यंत लहान संख्या मिळते. तेवढी सूक्ष्म संख्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी मोजण्यासाठी आपण वापरतो. तर अशा तऱ्हेनं अत्यंत सूक्ष्म लहरी मोजण्यासाठी जी यंत्रणा तुम्ही तयार कराल ती अतिशय सूक्ष्म मोजू शकणारी पाहिजे. केवळ ती आपण बनवली म्हणून चांगली बनवली, जे उत्तमात उत्तम बनवली तरीसुद्धा ती योग्य आहे की नाही याचा प्रश्न उभा. तर त्यामध्ये पहिला प्रयत्न केला
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड हा येथील जो वेबर नावाच्या शास्त्रज्ञानं त्यानं एक खूप विचार करून अतिशय मोठी अशी एक यंत्रणा उभारली आणि त्याचा असा अंदाज होता की या यंत्रणेतून आपण गुरुत्वाकर्षणाच्या लहरींची माहिती मिळवू शकू. परंतु पुष्कळ प्रयत्न करून झाल्यावर सुद्धा त्याला त्या यंत्रणेतून त्या लहरी सापडल्या नाही, कारण त्या जितक्या सूक्ष्म असायला पाहिजेत तितकी त्या लहरीच्या तितका त्या यंत्रणेची हे नव्हती, तयारी नव्हती, त्या तितक्या सूक्ष्म नव्हत्या बघत. तेव्हा वेबरला काही त्याच्यात हे मिळालं नाही. त्यानंतर आणखीन लोकांनी प्रयत्न केले आणि त्यामध्ये लायगो म्हणून एक प्रकल्प अमेरिकन शास्त्रज्ञांनी सुरू केला. त्याच्यामध्ये जी यंत्रणा होती ती किती प्रचंड होती ते मी तुम्हाला सांगतो. की अशी कल्पना करा की एक मोठा बोगदा आहे आणि त्याची लांबी आपण समजे 4.5 ते 5.5 किलोमीटर एवढी लांबीचा तो बोगदा आहे. त्या बोगद्याच्या आतमध्ये बिलकुल शांतता आहे, कसलाही डिस्टर्बन्स असणार नाही आणि त्यामध्ये लेझरची किरणं आपण पाठवायची आणि ती लेझरची किरणं त्या बोगद्यातून गेल्यानंतर काही 1-2 ठिकाणी त्या परावर्तित केल्या जातात, रिफ्लेक्ट केल्या जातात आणि रिफ्लेक्ट करून त्या वेगळ्या बोगद्यातून पाठवले जातात. तर अशा तऱ्हेनं ते इकडं तिकडं फिरवून एकाच किरणातून निघालेले 2 भाग, एक एका मार्गाने गेला, दुसरा दुसऱ्या मार्गाने गेला आणि शेवटी परत दोघं येऊन भेटले. तर त्यामध्ये काय फरक दिसून येतात ते मोजता आले तर आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या लहरींची चे अस्तित्व दाखवायला सुरुवात करता येईल. अशा तऱ्हेनं ती जी लायगो म्हणून यंत्रणा होती ती काम करायला लागली. त्याला साधारण 1990-95च्या सुमाराला आणि ती यंत्रणा जवळजवळ 20 वर्ष काम करत होती. परंतु तिला सुद्धा यश मिळेना. तेव्हा लोकांनी ती आणखीन सूक्ष्म मेजर करेल, मोजमाप करू शकेल अशी यंत्रणा त्यातून बांधली. त्याला ॲडव्हान्स लायगो म्हटलं, म्हणजे जास्त सक्षम अशी ती लायगो होती. तर त्याचं एकंदर रूप बघून लोकांना वाटायचं की इतका प्रचंड आपण प्रयत्न करतोय, आता जर सापडली नाही तर मग आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल की अशा लहरी असतात की नाही. परंतु सुमारे 3 वर्षापूर्वी तशी यंत्रणा जी ॲडव्हान्स लायगो म्हणून त्यांनी वाढवून बनवली ती, त्या यंत्रणेला यश मिळालं आणि त्यांना गुरुत्वाकर्षणाचे त्या लहरींचं एक इंडिकेशन, म्हणजे तिथं लहरी होत्या, इथनं गेल्या, हे दाखवता आलं. आणि त्या लहरी कशामुळं झाल्या याबद्दल सुद्धा त्यांनी त्याबद्दल माहिती मिळवली. कारण त्या कुठल्या तऱ्हेनं त्या मशीनमधनं जात होत्या त्यावरून आपण सांगू शकतो त्या मुळात कुठनं आल्या. आणि त्याची उत्तर असं होतं की 2 कृष्णविवर, 2 ब्लॅक होल्स एकमेकावर आपटले तर काय होईल. तर 2 ब्लॅक होल्स एकमेकावर आपटले तर त्यांच्यातून एक मोठा ब्लॅक होल तयार होतो. पहिला ब्लॅक होल जातो, दुसरा ब्लॅक होल जातो, दोन्ही मिळून एक प्रचंड नवा ब्लॅक होल तयार होतो. तसं झालं की त्या एकंदर कृतीमधून
ज्या लहरी निघतात त्या गुरुत्वाकर्षणाच्या असतात आणि तशा लहरी त्यांना मिळाल्या. तर अशा तऱ्हेच्या लहरी आणखी सुद्धा 1-2 वर्ष आणखी मिळू शकल्या. त्यांची वेगवेगळी कारणं असू शकतात. आणि आता यापुढं लोकांनी असा प्रयत्न करायचं ठरवलं की वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी कशा असू शकतील गुरुत्वाकर्षणाच्या ते शोधून आपण त्यांचा ठाव ठिकाणा शोधायचा. तर अशी कल्पना करा की अशा तऱ्हेचा शोध लावायला अमेरिकेत 2 ठिकाणी ही यंत्रणा लायगोची यंत्रणा उभारलेली आहे. आणि त्याशिवाय युरोपमध्ये फ्रान्स, इटली आणि जर्मनी या देशांनी त्यांची यंत्रणा उभारली आहे. शिवाय जपानी लोकांनी त्यांच्या देशात एक यंत्रणा उभारली. ते सगळे मिळून आता निरीक्षणं घेत आहेत. त्यामुळं एकाला दिसली तर दुसऱ्याला दिसली पाहिजे अशी ती स्थिती आहे. तर हे सगळं करताना त्यांना असं जाणवत होतं की आपण जर सबंध पृथ्वीवरचे लोक पाहिलं कोण कुठं आहे तर अमेरिका नंतर जपान तुम्ही जर तिथून जपानकडे जाऊ शकता किंवा अमेरिकेतून तुम्ही युरोपकडे येऊ शकता. तिथं तुम्हाला लायगोची यंत्रणा मिळते. परंतु एशियामध्ये आणखी कुठं मिळत नाही. आणि विशेष करून भारतात जर मिळाली तर ती जास्त चांगली होईल, भारतात किंवा ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्यांनी ऑस्ट्रेलियन लोकांना आधी विचारलं तुम्ही आम्हाला सामील होता का, तुम्ही पण एक यंत्रणा उभारता का. तर शास्त्रज्ञ म्हणाले आम्ही प्रयत्न करू. परंतु त्यांना जे अनुदान देणारे आर्थिक अनुदान देणारं गव्हर्मेंट होतं, ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंट म्हणालं आम्हाला हे परवडणार नाही, ते आम्ही नाही मदत करू शकत. तेव्हा ऑस्ट्रेलिया या रेसमधनं बाहेर पडले. मग ते भारताकडे आले म्हणाले तुम्हाला शक्य आहे का. तर भारतानं आधी आपापसात चर्चा करून शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की आपल्याला बनवायची ती हे यंत्रणा कशी बनवायची ते पूर्णपणे जमेल. परंतु त्याला जे काही पैसे लागतात ते सरकारने द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही परत सगळे शास्त्रज्ञ सरकारकडे गेलो आणि त्याला म्हटलं की आम्हाला असं बांधायचे, त्याला पैसे पाहिजे. तर सरकारने जरा प्रश्न विचारून थोडी टोळवाटोळवी करून शेवटी त्यांनी मान्य केलं, ठीक आहे आम्ही तुम्ही करा प्रयत्न, आम्ही तुमच्या मागं आहोत. अशा तऱ्हेनं त्यांनी गॅरंटी दिल्यावर आता आपण भारतातला जो प्रकल्प आहे, जो मी औंध्या नागनाथमध्ये येतो म्हटलं, तिकडे येतो. तिकडं आता आपल्याला दिसतंय की जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही किंवा ज्याच्या मागं अनेक देश असूनही पूर्णत्वात येत नाही, त्यांना भारताची कमतरता भारत असावा असं वाटतं. म्हणजे त्यांनी मुद्दाम या म्हणून सांगितल्यामुळं आपण जातोय, आम्हाला घ्या म्हणून जात नाही. तर यामध्ये फरक असतो. आणि त्यामध्ये सांगायचा एक मुद्दा असा की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आल्या का गेल्या हे शोधायला सुद्धा विशेष गणित लागतं. आणि ते गणित भारतातून मिळालेलं आहे. आणि त्या गणिताचा वापर एकंदर बाकीचे देश करत असतात. तर हे सांगताना मला विशेष आनंद किंवा समाधान का वाटतं ते असं की साधारण 1980-84च्या सुमारास
एकदा वेगवेगळ्या भारतीय संस्थांनी एकत्र मिळून आपण पुढल्या 5 वर्षात कुठले प्रकल्प करायचे याचा विचार केला. इथं सरकारी लोक नव्हते, फक्त शास्त्रज्ञ विचार करत होते. आणि त्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रकल्प आपण हे घेतले पाहिजेत, हे नाही घेतले पाहिजेत वगैरे निष्कर्ष काढले. तर तिथं संजीव धुरंधर म्हणून संजीव धुरंधर म्हणून पुण्यातला एक शास्त्रज्ञ आमच्याबरोबर काम करत होता. तो एकेकाळी माझा विद्यार्थी होता. तर त्यानं अशा तऱ्हेचे आपण करता येईल म्हणून एक प्रपोजल दिलेलं होतं आणि ते त्यांनी त्या शास्त्रज्ञांच्या पुढं वाचलं. शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती केवळ एवढीच टीका केली की तुम्ही अजूनपर्यंत काहीच बांधलेलं नाही आहे, कुठलीच यंत्रणा तयार केली नाही, तेव्हा तुम्हाला हे जमेल हे कशावरून, म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही. असं म्हटलं तर तुम्ही कधीच पुढं जाणार नाही. कारण जर तुम्हाला लोक म्हणाले की तुम्ही आत्तापर्यंत केलं नाही तेव्हा तुम्हाला ते जमणार नाही म्हणून पुढंही करू नका, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तेव्हा अशा स्थितीत मी धुरंधरला सांगितलं की आपल्या वतीनं जेवढं करता येईल ते आपण करूया आणि त्यांनी त्याचा उत्तम उपयोग करून लायगोसारख्या एकंदर यंत्रणेतून आपल्याला कसं मेजरमेंट घेता येतील आणि त्यांचा आपण कसा अर्थ लावू शकतो हे गणित मांडलं आणि ते आता सगळीकडं वापरलं जातं. तेव्हा जरी आपल्याला सुरुवातीला जरा निराशेला सामोरं जावं लागलं तरी नंतर ते आता आजकालच्या देशामध्ये दिवसामध्ये ते अत्यंत उत्तम आहे. तेव्हा एकंदर गोष्टीचा समारोप करताना मी असं म्हणेन की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत हे आता थिअरी आणि प्रयोग दोन्ही मार्गाने सिद्ध झालेलं आहे. तेव्हा यापुढं आपल्याला कशा तऱ्हेनं एकंदर सगळ्या प्रकारचे निरीक्षणं कशी काय घ्यायची याच्याबद्दल आणखीन अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे आता अनेक तरुण शास्त्रज्ञांची गरज पडणार आहे, जे आणखीन एक 10 वर्षांमध्ये आपल्याला नवीन मार्ग दाखवतील, ज्यातून सध्या जे आता यंत्रणा आपण बांधतोय औंध्या नागनाथमध्ये तशी यंत्रणा उपयोगी पडेल. तेव्हा इथं जे कोणी लहान मुलं शाळेतली मुलं आहेत त्यांना मी म्हणेन तुमच्यापैकी कोणी जर या क्षेत्रात येणार असेल तर त्याला पुष्कळ पुढं वाव आहे आणि त्यांनी जरूर यावं. एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या व्याख्यानात नक्कीच इथं उपस्थित असलेली सर्वच लहान मुलं प्रेरित झालेली असतील आणि ते येत्या काळामध्ये नक्कीच या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान देऊ शकते. आपण इतक्या विस्तृतपणे या सर्व विषयावरती अतिशय आगाढ असा विषय जो खरोखरच एका
कवी कल्पनेलाही लाजवेल अशा पद्धतीचा हा विषय, गुरुत्वीय लहरी ज्याचं संशोधन किंवा ज्याचं शोध अतिशय कठीण असलेली ही गोष्ट आपण अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचलीत नव्हे, आम्हाला विशद करून सांगितले, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला खात्री आहे की इथं उपस्थित असलेल्या सर्वच लोकांच्या मनामध्ये अतिशय कुतूहल आहे, बरेच प्रश्न देखील आहेत. तर मी या ठिकाणी विनंती करेन की काही आपल्यापैकी ज्यांना प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण ते प्रश्न विचारा. सर नक्कीच त्या प्रश्नाची काही प्रमाणामध्ये उत्तरं देतील. तर मोजकी काही प्रश्न जर कुणाच्या असतील, कुणी विचारणार असेल तर मी आपल्याला निमंत्रित करतो. माईक आहे? काही Hello sir, my question is, what is the difference between gravitational waves and matter waves? मॅटर वेव्स आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्स या वेगळ्या वेगळ्या असतात का? मॅटरच्या वेव्स म्हणजे काय मला माहिती नाही. मॅटरच्या वेव्ज अजून काही आपल्याला मिळालेल्या नाहीत किंवा त्या आहेत असंही आपलं गणित सांगत नाही. तेव्हा आपण एवढंच म्हणू शकतो, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत हे सिद्ध झालं आहे आणि ते दिसलेले आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल आपण जास्त अभ्यास करू शकतो, परंतु मॅटर वेव्सबद्दल अजून अभ्यास करण्याजोगं काही नाही आहे. दुसरा प्रश्न त्या बाजूने. हे आपल्या सर माईक जवळ पकडाल का सर आपण? प्लीज होल्ड युअर माईक नियर टू युअर प्लेस. अजून प्रश्न आला नाही. प्रश्न येऊ लागला. आपली जी लायगो थेरी आहे, येस 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 प्लीज. लेसर इंट्रा फर्मेंटरी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी मध्ये याचा उपयोग जे बिग बँग थेरी आहे किंवा लार्ज हॅड्रॉन कोलिजनची थेरी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डरवर जो टनेल आहे त्या टनेलमध्ये जो प्रयोग चालू आहे त्याच्यामध्ये ह्या लायगोचा काही मदत होणार आहे, काही ॲडव्हान्स काही प्रगती होणार आहे की नाही, हा माझा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ह्या लायगोचा डार्विनची थेरी आहे. तुमच्या ग्रॅव्हिटी वेव्स मला वाटतं आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. तो जो लार्ज कोलायडर आहे त्याचं काम वेगळं आहे. जेव्हा मूळ कण अतिशय सूक्ष्म असतात, ते जेव्हा ते मूल कण अतिशय सूक्ष्म असतात आणि ते एकमेकावर आपटतात तेव्हा त्यांची ऊर्जा प्रत्येकी पुष्कळ असते आणि अशा अत्यंत जास्त ऊर्जेचे मूल कण एकमेकावरती टक्कर मारतात तेव्हा पुढं त्यातनं काय बाहेर येतं हे जाण्याची उत्सुकता असते. तर त्या उलट या गुरुत्वाकर्षणाच्या लहरींच्या बद्दल त्या तशा तऱ्हेचे शोध केले जात नाहीत, वेगळ्या तऱ्हेचे शोध केले जातात. तेव्हा त्यांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. दुसरा प्रश्न इकडून कोणी लहान मुलांमधून, कारण त्यांच्यामध्ये ब्लॅक होल वगैरे बद्दल अतिशय क्युरियोसिटी आहे. सर येस सर, माझा क्वेश्चन आहे, आपण मास युनिव्हर्स मध्ये सेम आहे म्हणून सांगतो, कॉन्स्टंट असतं मास. तर मी असं वाचलंय की स्पेस मध्ये वेगवेगळ्या फोर्समुळे तो मासवर, त्या फोर्सचा इफेक्ट मासवर होतो एखाद्या ऑब्जेक्टचा, तर तो कसा होतो? नीट समजलं नाही. मॅथ्सचं काय होतो म्हणजे? प्रश्न मास कॉन्स्टंट आहे, त्याचा इफेक्ट काय होतो असं त्यांचं. मॅथ्स जर युनिव्हर्समध्ये सगळीकडे कॉन्स्टंट असतं तर त्याचा इफेक्ट काय होतो असा तिचा प्रश्न आहे. मलाही नीट कळला नाही. प्रश्न थोडासा सर, स्पेस मध्ये वेगवेगळ्या फोर्समुळे मासवर इफेक्ट कसा होतो?
मी असं वाचलंय की स्पेसच्या वेगवेगळ्या फोर्समध्ये मासवर इफेक्ट होतोय, मासवर. पण मास तर युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट आहे. मास कॉन्स्टंट आहे का ताई, बदलत राहतो, त्याच्यावर काही इफेक्ट होतो का? हे बघ, Force चा मास effect होता, force चा प्रत्येक कणाचा एक काहीतरी मास असतो. तो कशामुळं आलाय हे अजून आपल्याला माहीत नाही. मास कशामुळं आलेला आहे हे आणि किती प्रमाणात तिथे आला पाहिजे हे कोण ठरवतं, कुठल्या इंटरॅक्शननी ठरतं ते अजून आपल्याला माहीत नाही. त्याबद्दल शोध चालू आहेत. आणि आपण तुम्ही बोझॉन हा शब्द ऐकला असेल तर बोझॉन पार्टिकल्सचा त्याच्यामध्ये उपयोग होतो, परंतु खोलात आत्ता इथं जाता येत नाही. येस. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. या. हॅलो, माझं नाव शिवम सोनूनकर. सर, माझा प्रश्न असा आहे, आम्हाला जर या क्षेत्रात यायचे असेल तर आम्ही शालेय स्तरापासून काय तयारी केली पाहिजे? येस. व्हेरी गुड क्वेश्चन. Indeed, it is a inspiring question for the youngster. शालेय स्टेज पासून आम्ही काय केलं पाहिजे? लहान मुलगा आहे, लहान मुलांनी क्षेत्रामध्ये ऍस्ट्रॉनॉमी मध्ये काम करायचं असेल तर काय करायचं पुढे? कशा पद्धतीनं प्रोत्साहन द्यावं? तुम्हाला जर खगोल विज्ञानात पुढे जायचं असलं, अभ्यास करायचा असला तर मुळात तुम्हाला गणित आणि विज्ञान, सायन्स आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे विषय चांगले आवडले असले पाहिजेत आणि त्यात पुढं काम करायचं, प्रश्न सोडवायची तुम्हाला उत्सुकता असली पाहिजे. असं असलं तर तुम्ही पुढं मोठे झाल्यावरती या क्षेत्राकडे वळू शकता. थँक्यू. हॅलो. विल टेक लास्ट क्वेश्चन. गुरुत्वावर ग्रॅव्हिटेशनल वेव्हवर आपल्यावर काही अफेक्ट असते काय? ग्रॅव्हिटी वेव्हचा आपल्यावरती काही इफेक्ट होतो? आपल्यावर काही परिणाम होतो का या ग्रॅव्हिटी वेव्हचा? नाही, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आपल्यामधून गेली तर आपल्याला काही कळत नाही, कारण ते इतकी सूक्ष्म असतात की आपल्याला काही त्याचं जाणीवच होणार नाही. येस. त्याचं काय, व्हॉट इज इट्स यूज? अजून समजला नाही त्याचा काही उपयोग ग्रॅव्हिटी आहे का, वेव्हचा अजून समजलं नाही. शोधामुळे काय आपल्याला त्याचा फायदा आहे? त्याचा आणखीन एक महत्वाचा उपयोग question. काही अजून आपल्याला माहीत नाही. प्रथम त्या लहरी आहेत कशा आणि त्या किती मोठ्या होऊ शकतात एवढी माहिती जर आपण मिळवली Yes. तर त्याच्या पुढं हे तू जे विचारतोस त्याचं त्याचं उत्तर उत्तर मिळू शोधता येऊ शकेल. शकतं. करेक्ट आहे. अतिशय महत्वाचा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन होता तसा. हॅलो मला वाटतं सर, लास्ट क्वेश्चन प्लीज. जर लायगोच्या माध्यमातून ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जर डिटेक्ट झाल्या किंवा त्यांचं अॅक्युरेट मेजरमेंट झालं तर याचे ऍप्लिकेशन काय असतील सर, याचे बेनिफिट्स काय असतील, किंवा आपण हे कशासाठी मेजरमेंट करतो? याच्या पूर्वीचा जो प्रश्न होता त्या मुलांनी विचारलेला तो हाच प्रश्न होता, थोडस वेगळ्या पद्धतीने विचारला गेला होता. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल, अगदी शेवटचा प्रश्न राहिला, सर. शेवटचा प्रश्न घेऊया. आता नुसतं हॅलो. हॅलो. हॅलो सर, मी सुशांत गवळी बोलतोय. हॅलो. हा सर. सर, लायगो मधून आपण आपल्याला ग्रॅव्हिटेशन एक जण बघा. कोणी कडून येतला? हा बर, विचार. तर आता आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्ह कॅच केलेत, तर त्याच्यातून आपण आता सध्या म्हणजे अर्थ कधी निर्माण झालंय, युनिव्हर्स कधी निर्माण झालंय प्रेडिक्ट करू शकतो. तर सर, अजून तुमच्या मते आपण काय काय प्रेडिक्ट करू शकतो? ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट झाल्या तर त्यातून आपण काय काय करू शकतो? एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकाराने येतो. उगमाशी त्याचा काही संबंध आहे? तुम्हाला मी एक उदाहरण असं देतो. समजा आता तुम्ही अनेक गोष्टी वाचल्या असतील. समजा तुम्हाला हिडन ट्रेजर म्हणजे लपवलेला खजिना शोधायचा आहे आणि शोधत तुम्हाला शेवटी एके ठिकाणी एक बॉक्स मिळाली. ती बंद आहे, कुलूप लावलेलं आहे, ती अजून तुम्ही उघडायची आहे. परंतु बॉक्स मिळाली, याच्या आतमध्ये खजिना आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला त्याची एक प्रकारची आश्वासकता आहे की आता ही उघडल्यानंतर आपल्याला काय दिसतं. तर ते काय दिसतं ते इतक्यात मला माहीत होणार नाही, कारण मी ती उघडलेली नाही आहे बॉक्स. तर अशा तऱ्हेनं प्रथम बॉक्स मिळवणं
आणि नंतर ती उघडून त्यातनं शोधणं येस. हे असतं. जसं सरांनी म्हटलं किंवा ही एक आपल्यासाठी नवीन दालन वपन होत आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा अननोन गोष्टीची आपल्याला कदाचित त्याच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होऊ शकते. तर मला वाटतं आपण या ठिकाणी ओके, हा एक छोटा मुलगा आहे, त्याची उत्सुकता आहे की काहीतरी प्रश्न विचारण्याची. आपण त्याच्याकडे माईक द्या. इथं पुढं इथं समोर फ्रंट रोला एकदम पहिल्यांदा त्यांच्याकडे माईक द्या. अतिशय छोटा मुलगा आहे तो, मला वाटतं 5वी 6वीचा वगैरे विद्यार्थी असावा तो. हॅलो हा, तुझं नाव सांग बेटा पहिलं. सर सर सर? हॅलो सर तुझं नाव सांग अगोदर या छोट्या सर मुलाला. माझं नाव प्रतीक सगरोळीकर आहे. हा हा तर मी